शनिवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महाअधिवेशन. प्रलंबित मागण्यांसाठी 60,000 कर्मचारी एकत्र येणार. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांना गती देण्यासाठी आणि त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शनिवारी 20 जून 2026 रोजी एका भव्य महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे ऐतिहासिक महाअधिवेशन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमधील लाडगाव येथील आदिती लॉन्स येथे पार पडणार आहे. या महाअधिवेशनाला राज्यातील सुमारे 60,000 ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित राहणार असून नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनीही यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनियनचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे, विभागीय उपाध्यक्ष सुभाष घोलप व माजी जिल्हा सचिव महेंद्र मते यांनी केले आहे. प्रमुख नेत्यांची उपस्थिती. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. तसेच युनियनचे राज्याध्यक्ष बच्चू कडू, संघटनेचे संस्थापक तथा राज्यसभा खासदार गिरीश दाभाडकर आणि कार्याध्यक्ष काझी अल्लुद्दीन यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे योग्य वेतन श्रेणी लागू करणे, पेन्शन योजना लागू करणे आणि सेवानिवृत्तीनंतर सुरक्षित आयुष्यासाठी पेन्शनची तरतूद करणे, दरमहा वेळेवर आणि नियमित वेतन मिळण्याची व्यवस्था करणे, उत्पन्नाची जाचक अट शिथिल करणे, वेतनासाठी सध्या लागू असलेली ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची जाचक अट पूर्णपणे शिथिल करणे. या आव्हानाला पाठिंबा देत नाशिक जिल्हा युनियनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना 20 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. 7/12 न्यूजसाठी गणेश ठाकरे, लासलगाव. जय भवानी, जय शिवाजी.